महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उदय सामंत यांच्या खांद्यावर या ऑपरेशन टायगरची जबाबदारी देण्यात आली असून शिवसेनेच्या या ऑपरेशन टायगरमुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर अंतर्गत रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, गणपत कदम यांच्यासह अनेक मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये कोणकोणते नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यांची चर्चा सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे नेते नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, ठाकरेंचे माजी आमदार सुभाष बने आणि रत्नागिरीचे माजी आमदार गणपत कदम, याशिवाय कोथरूडचे ठाकरेंचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी खासदार हुसेन दलवाई एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले होते। काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्यानं आता चर्चांना उधाण आलं। मुक्तागिरी बंगल्यावर या दोघांची भेट झाली। या भेटीमागचं कारण स्पष्ट आहे। रवींद्र धंगेकर देखील आले होते, आपल्याबरोबर आमदार आहेत ते देखील काँग्रेसचे। ते कामासाठी आले होते। ते असं आहे की कामं असतात तेव्हा मंत्र्यांच्याकडे जावं लागतं। जेव्हा काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं तेव्हा हे लोक यायचे की नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।